नाशिकमधल्या जागांवरनं महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं समजतंय। नाशिकमधील 15 पैकी 10 जागांवर लढण्यासाठी शरद पवार गट ठाम आहे। नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या जागेवर शिवसेना ठाकरे गटानं आपल्या उमेदवारांची नावं निश्चित केलेली असतानाच शरद पवार गटानं या दोन्ही जागांवर आपला दावा सांगितलाय, तर काँग्रेस देखील नाशिकमध्ये लढण्यासाठी आग्रही आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्यामध्ये 6 आमदार निवडून आलेले होते। त्या 6 जागा तर आमच्या हक्काच्या आहेत। त्या 6 जागा आम्हाला मिळायलाच पाहिजे। त्याच्यामध्ये काही तडजोड शक्यतो वरिष्ठ करणार नाही। त्या 6 जागा आमच्याकडे राहतील, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे राहतील। बाकी राहिलेल्या नाशिकमध्ये जे भाजपचे आता 3 आमदार आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी आम्ही 2 जागेवर दावा करतोय। ग्रामीणमध्ये आम्ही सटाणा हा या ठिकाणी आमचा दावा आहे। सटाणा आम्हाला मिळायला पाहिजे। त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी चांदवड आणि देवळा या मतदारसंघावर पण आमचं त्या ठिकाणी चांगलं वर्चस्व आहे। त्याच्यामुळे आम्ही चांदवड आणि देवळा हा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती पण आम्ही दावा करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।